लक्षात आले की मला जास्त भाषण करण्याची आवश्यकताच लागत नाहीये, कारण जिथे जातो तिथे लोक सांगतात साहेब तुम्ही काळजीच करू नका, इथून आम्ही तुम्हाला विजय दिलाच. बघा हे असंच सगळीकडे सांगतायत. फक्त एक लक्षात ठेवा की 20 तारखेला कुठेही डोळ्यावरती पट्टी बांधू देऊ नका कोणालाही, कारण आता तसं पाहिलं तर आपल्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी सुद्धा काढलेली आहे, त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यावर सुद्धा असण्याची गरज नाही. तुम्हाला डोळसपणाने मतदान करायचंय. मी उतरल्यानंतर मुद्दामून मी का बोलतोय, कारण मी माणसांना त्या दोष देत नाही, मी यंत्रणेला दोष देतोय. आणि सगळी चॅनल्स आहेत त्यांना मी सांगतोय की हे जे मी बोलतोय ते दाखवा. मी हेलिकॉप्टरने आल्यावरती 8-10 जण माझ्या स्वागतासाठी उभे होते. म्हटलं काय करायचंय, नाही बॅग तपासायचे. म्हटलं तपासा. त्यांचा व्हिडिओ काढलाय. मग त्या अधिकाऱ्याला विचारलं. एक लक्षात घ्या, कुठेही तुम्हाला चौकशीसाठी किंवा तपासणीसाठी अडवलं तर जे तपासतायत त्यांचं सुद्धा ओळखपत्र तपासा, त्यांना कुठे नोकरीला आहे त्या नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर तपासा, आणि जसे तुमचे खिसे तपासतात त्यांचेही सुद्धा खिसे तुम्ही तपासा. कारण हा अधिकार आहे आपला, हा अधिकार आहे मतदात्याचा, तो मूलभूत अधिकार आहे लोकशाहीचा. तो कोणालाही तुम्हाला अडवता येणार नाही. तुम्ही सुद्धा त्याचं सगळं तपासा, हा अधिकार आहे तुम्हाला. नाक्यावरती जेवढ्या वेळा अडवतील आणि जेवढ्यांना अडवतील त्यांनी सगळ्यांनी तपास अधिकाऱ्यांचे खिस्यापासून ओळखपत्रापर्यंत सगळं तपासा. आणि यंत्रणेला मी सांगतोय की मी काही रागावलेलो नाही अजिबात. तुम्ही तुमचं कर्तव्य करता, मी माझं कर्तव्य करतोय. मग मी त्याला विचारलं, जशी माझी बॅग तू तपासलीस, मोदी शांची बॅग तपासलीस का रे? तपासायला हवी की नको? त्या दाढीवाल्या मिंद्याची तपासायला हवी की नको? गुलाबी जॅकेटाची तपासायला हवी की नको? दुसरा तुमचा कोण? टरबूज, त्याची बॅग तपासायला हवी की नको? कारण पंतप्रधान येतात सगळं. मला मी बघितलेलं नाही, पण वायुदलाचं विमान वापरत असतील तर तो गुन्हा आहे. पंतप्रधान आल्यानंतर रस्ते बंद होतात, दुकानांना सांगतात बंद करा, ट्रॅफिक अडवला जातो, आणि मग हे सुसाट वेगाने जातात. पण पंतप्रधान असो, अमित शहा असो, मिंधे असो, टरबूज नाही देवेंद्र असो, अजित पवार असो, यांच्या बॅगा जर का निवडणूक अधिकारी तपासणार नसतील तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तपासतील. आणि तिथे मात्र पोलिसांनी मध्ये यायचं नाही, निवडणूक आयोगाने मध्ये यायचं नाही. आमच्या बॅगा तपासण्याचा अधिकार जसा तुम्हाला आहे तसा प्रचाराला जो कोणी येईल त्याची बॅग तपासण्याचा अधिकार हा मतदाराला आहेच, आणि तो आम्ही बजावल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांच्या